आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमरे बसले ना सगळे? हा हे, चला तिकडे. सत्यदाजी, बरं झालं काय तुम्ही दीदीला घेऊन आलात ते. थँक्यू. अगं थँक्यू काय त्यात, वाघमाऱ्यांचं हक्काचं घर आहे, त्या पाहिजे तेव्हा येऊ शकतात. काय हो, हा? बरोबर आहे ना? बरोबर म्हणजे तुम्ही त्यांचंच घर आहे. बाकी काय चाललंय? बरंच असणार ना तुमचं, बाकी बरंच असणार. चहा चहा घ्या ना, चहा द्या. हा हा बाकी आमचं घर कसं वाटलं तुम्हाला? मी पहिल्यांदा आलोय इथं, आलोय की आधी पण. आठवत नाही? आठवण करून देऊ काय? आठवतंय ना? हो. चहा घ्या. सावकाश. हा हे ना मंजूचे बाबा. आजोळ सोडून गेले त्यांना, म्हणजे खूप जीव होता त्यांचा या दोघींवर, पण पोरकं केलं दोघींनी. तर हे चांगले होते ते मनाने, आदर बिदर काय नव्हता. पण ते हे आतोबा, गरज आहे का आता? नाही. राहू दे की. हा आज हे असते तर तुम्हाला बघून त्यांना हे आनंद झाला असता. खरंय. बरं अमृता, तुझा नवीन जॉब कसा सुरू आहे? नवीन जॉब ना, मस्त सुरू आहे एकदम.
बर चला सगळ्यांनी आपल्या मंडळाच्या आरतीला जाऊया. नाही नाही, मी थांबतो इथं. ते वाघमाऱ्यांजवळ कोण नाही ना. अहो ठीक आहे हा. मग चांगलीच गोष्ट आहे की ही. हा नाही तुम्ही आराम करा, आपण बोलू नंतर. प्रिया 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 सो सॉरी सर. ठीक आहे, एवढं काही नाही झालेलं. अगं पण काय, कसल्या विचारात होतीस? सर मंजू मंजू नाहीये ना आज. भारती मॅडम पण नाहीयेत, गोलप दादा पण नाहीयेत. तर माझं मनच लागत नाही इकडे. हा योगायोगे पा, मी आता तुला तेच सांगायला आलो होतो की मंजू अगदी बरी झालेली आहे आणि गौरी गणपतीसाठी माहेरी आली आहे. उत्तम तब्येत आहे आता तिची. असणारच ना सर, तर ते काळजीच इतकी घेतोय तिची. बरीच असणार मंजू. तसं असेल तर चांगलंच आहे ना. म्हणजे बघ, ज्या परिस्थितीत हे लग्न झालं, मग आता त्यांचं जुळत असेल, ते एकत्र येत असतील तर चांगलंच आहे की. मला ना फक्त मंजूला आनंदी पाहिजे, आणि तसं झालं ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. लेट्स होप फॉर द बेटर. येस सर. ही मूर्ख मंजू एक नंबरची बिंडोक मुलगी आहे. त्याला तर काही येत नाही. इथे पोलीस स्टेशन मध्ये काय करते तर स्टेपलरच्या पिना भरते, पाण्याच्या बाटल्याच काय भरते, आणि मी इथे मूर्खासारखी बसली. पण जेव्हापासून सत्याबरोबर लग्न झालंय ना, पूर्ण आयुष्यच बदललंय तिचं. फक्त सत्यामुळे. एखाद्याचं नशीब कसं फळफळावं तरी मंजू सारखं नाही. प्रिया, काहीतरी करायलाच पाहिजे आता. ही मंजू आणि सत्या खूपच जवळ यायला लागले. तिच्या डोक्यातून सत्याबरोबरचा डिवोर्सचा विचार गेला तर नसेल ना?